नमस्कार मंडळी, मी योगेश घाडी कोकण प्रवास या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी बऱ्याच दिवसांनी स्वागत करत आहे. मित्रांनो, मागच्या काही दिवसामध्ये आपले ब्लॉग येऊ शकले नाही कारण मी माझं शेड्यूल बिझी असल्यामुळे मला ब्लॉग करता आले नाही. तर आज म्हटलं आपण स्वामींच्या दर्शनाने नव्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आपण जाणार आहोत सावंतवाडीला आणि सावंतवाडीला जाऊन आज आपण कामानिमित्त सावंतवाडीला जात आहोत. तर सावंतवाडीला म्हटलं आपण तुम्हाला पण घेऊन जाऊ. तर सावंतवाडीला जाऊन आपण सावंतवाडीला आज एक्सप्लोअर करू. जाताना वाटेत काय काय मजा येते ते पण आज आपण बघूया. तर चला, आता तुम्ही माझ्यासोबत येत आहे सावंतवाडीला, तर जाऊया आता सावंतवाडीला. तर मंडळी, हडपेडच्या स्वामी समर्थांच्या मठातील आजूबाजूचा परिसर काही असा आहे. इकडे भक्तनिवास आहे, राहण्याची सोय इकडे त्यांनी केलेली आहे. इकडे काही कार्यक्रम जर करायचे असतील तर इकडे स्टेज पण आहे, बघू शकता तुम्ही. तर मंडळी, आत्ता आपण पोचलो आहोत वागदे या ठिकाणी. आमचं पोट भरल्यानंतर गाडीचं पोटोबा केलं आणि आता आपण जाऊया सावंतवाडीला. चला, सावंतवाडीला आपण जाऊ. हा आहे वागद्याचा पेट्रोल पंप, बघू शकता तुम्ही. आणि हा मुंबई गोवा हायवे समोरच. चला, आता आपण जाऊ सावंतवाडीला. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत सावंतवाडीमध्ये मोती तलाव या ठिकाणी. त्याच्या आईच्या गावात या पाऊस खूप आला आहे आणि पूर्ण शूटिंगची वाट लावलेली आहे माझ्या. असू दे, अवकाळी पाऊस आहे, आपण काहीच करू शकत नाही. निसर्गाच्या पुढे आपण कोणीच नाही. आता गेटवरच तुम्हाला हा स्टॅच्यू दिसेल फळांचा. त्याच्यात अनेक प्रकारची फळं तुम्हाला दिसतील. हा समोर बघा मोती तलाव, खूप भारी व्ह्यू इकडनं दिसतोय. आणि या मोती तलावाच्या शेजारी हे वसलेलं सावंतवाडी गाव. ही सावंतवाडीची बाजारपेठ बघू शकता तुम्ही. खूप भारी वाटते. आणि इकडे हा डोंगर, बरोबर तलावाच्या उजव्या साईडला हा डोंगर आहे. तर मंडळी, आमच्या हौसेला मोल नाही. मी आलो आहे खाली आणि ही बदकं बघू शकता तुम्ही. मोती तलावच्या अगदी शेजारी आहेत. खूप भारी वाटतंय. यांची पण आघाडी आहे काय कळत नाही. तर मंडळी, आता सावंतवाडीमध्ये पाऊस सुरू झालेला आहे. अवकाळी पाऊस आहे हा. आणि आता त्याची सिंधुदुर्गीय वासियांना आता त्याची सवय पण झाली आहे. सकाळी वातावरण खूप चांगलं होतं आणि अचानक पाऊस आला, बघू शकता तुम्ही.
हा समोर जो बघताय तो मोती तलाव सावंतवाडीचा, आणि त्याच्या अपोजिट साईडला आम्ही आता उभे आहोत. हा समोर दिसतो तो सावंतवाडीचा डोंगर. खूप मोठा पाऊस आहे इकडे. इकडे जवळजवळ 20 मिनटं झाली मला उभं राहून, पण हा बाई काय थांबायचं नाव घेत नाही.